वा, कोकणामध्ये ना फिरायला ऍक्च्युली खूप मजा येते. बघा ना, हा निसर्ग बघा काय मस्त दिसतोय. पूर्ण नारळाची झाडं आहे सगळीकडे आणि त्याच्यामध्ये हा आमचा स्टे आहे. तर ही प्रॉपर्टी आहे, टोटल 3 फ्लोअर्सची आहे. एक ग्राउंड फ्लोअर आहे, एक जो आपला फर्स्ट फ्लोअर आहे तो आहे, आणि याच्यावरती अजून एक फ्लोअर आहे. म्हणजे तसे 2 फ्लोअर्स आहेत, पण ग्राउंडला पण खूप सारे स्टेजचे ऑप्शन आहेत. तर या स्टेजच्या बद्दल मी तुम्हाला सांगेन की कसं काय आहे ते. व्हिडिओ दाखवेन तुम्हाला रूमचा, कारण का रूम आता पूर्णपणे मेस झाला. मला तर रूममध्ये दाखवण्यासारखं काय उरलं नाहीये. तर चला, आजचा आपण डे 1 आमचा एकच दिवस आहे मालवणमध्ये, तारकर्लीच्या जवळ आम्ही जो हा स्टे घेतलाय. तर कसं काय आजचा आपलं प्लॅनिंग आहे, काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही जर एका दिवसाचं प्लॅनिंग करताय तर तुम्हाला काय काय बघता येईल. तर सगळ्यात आधी आम्ही जातोय कायाकिंगसाठी. तर कायाकिंग बघा, आता टाइम 11 वाजले दुपारचे, आणि तसं बघायला गेलं तर हवा जी आहे ती समुद्राची खूप मस्त आहे. ते समोरच त्या साईडला समुद्र आहे, आणि असं इकडचं क्लायमेट असतं ना की तुम्हाला बाहेर जायची पण जास्त इच्छा होणार नाही. असं वाटतं की रूम मध्येच बसा, आणि गॅलरी पण बघायची एवढी मोठी आहे. तर एवढ्या साईजची गॅलरी आहे, तर तुम्ही फ्रेंड्स सोबत वगैरे पण इकडे बसून मस्त चिल करू शकता. डे 1ची आपण स्टार्ट करूया. डे 1 म्हणजे एकच दिवस आहे आपला, तर स्टार्ट करूया. तर बाईक इकडे सगळे आपल्याला लागले आहेत. आता आम्ही 2 बाईक घेतोय, डबल सीट, आणि आपल्याकडे आता ही गाडी पण आहे. कडनंच बाजूनी वॉकिंग, या साईडला समुद्र आहे, तर तिकडे ग्राउंड मारून आपण पुढे जाऊया. अरे या बीचचं नाव काय इकडे? भूतनाथ बीच असं याचं नाव आहे. काय सीन माहिती नाही, भूताचं तर काही सीन नाही. आम्ही रात्रभर इकडेच थांबलो. तर बघा, हे आपलं हॉटेल आहे, आणि हॉटेलच्या समोरच आहे बीच. तर स्टे आपण पण एकदम मस्त असाच घेतला होता. अरे ह्या आतमध्ये सिंधुदुर्ग फोर्ट आहे. तुम्ही नाही ते सिंधुदुर्ग फोर्ट आहे ना रे? मला इकडनं दिसत नाही, पण बोटिंग काय चालू आहे की नाही, की हे वॉकिंग केलं आता. लहानपणी जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही बोटीने गेलो होतो आतमध्ये. त्या टाइमला मला वाटतं तिकडे वॉकिंग केलं. इकडे रस्ता दिसतो. अरे संध्याकाळच्या टाइमलाच आपण कायाकिंग करूया, मला असं वाटतंय. अरे मग संध्याकाळी बरं वाटणार ना. हे बघ ऊन बघ काय. हे बघा, इकडे दुपारच्या वेळेस आलो आम्ही. इकडे कोण कुत्रा पण नाही तसं, तर पण चांगलं आहे. संध्याकाळच्या वेळेस मजा येईल कायाकिंग करायला. हे बघा, आणि हे पण जागा पण खूप मस्त मोठी आहे. ह्या बोटीची प्राईस विचारली, ही 1 तास जायला 1 तास यायला अशी फिरवणार आम्हाला. 3000 रेट सांगितलं त्यांनी. सीझन वाईज डिपेंड करतो किती काय ते. तर आता सीन असं आहे की इकडे कायाकिंग तर आम्ही करत नाही, कारण का ऊन खूप जास्त आहे, आणि 2:30 वाजता मँग्रोव्हच्या आतमध्ये वगैरे जाता येईल. तर त्या टाईमला मँग्रोव्हमध्ये वगैरे आम्ही कायाकिंग करू. तर आता सध्या जेवायचं स्पॉट बघितलं आहे काय, तर तिकडे जाऊन जेवून आपण इकडे येऊन कायाकिंग करणार आहे. राईडमध्ये ऑलमोस्ट 4 ते 5 वेळा कोकम सरबत प्यायला. किती दाखवलं मला काय आयडिया नाही आहे, पण आम्ही 4-5 वेळा कोकम सरबत प्यायलो. आता पण असं होतं की तिकडे फिरताना उन्हाळ्याच्यामुळे एवढा गरमी चालू आहे की सारखा ते इच्छा होते की कोकम सरबत किती प्यायला. अरे जात आहेत तिकडे बोटी. हा,
ॲक्च्युली सकाळी कायाकिंग करायची, संध्याकाळी पण करता येते, सकाळी जास्त मजा येते थंड येत असते. तर आम्ही काहीतरी लोकेशनच्या वेगळ्या लोकेशनवरती आलो आहे कायाकिंग करायला. हे काय बीचचं आहे, काय नाव काय लोकेशनचं, काय नाव वगैरे काय नाव गाव काय माहिती आहे बघा. या इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आले ॲड्रेस पण आहे. वेंगुर्लेच्या जवळ आहे, वेंगुर्ले, हे वेंगुर्लेमध्येच आहे. तर हे बघा हे मॅंग्रोव्हमधले काय हे आपण जाऊ शकतो ना समुद्रामध्ये, समुद्रात नाही आहे हे बघा. हे एवढे कायाकिंग आहे मस्त ह्याच्यात ना, मॅंग्रोव्हच्या आतून आपण व्हिडिओ काढूया पुढे. आधी आम्ही हे जॅकेट वगैरे घालून घेतो, सेफ्टी इज फर्स्ट. हा हे टायटॅनिक पडली 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 पडला गोळा. व्हिडिओ काढतो. डुबून टाका डुबून टाका, उलटी करा ती, उलटी करा. पाठी घे. एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी. हा मोठे हे करत होते काय की काल बांबू काय इकडे खाल्ला ना. चियर्स चियर्स चियर्स, चाय टू चियर्स, नाही चियर्स टू चाय. हात काळा वाटतो एकदम मला.